नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर रवींद्र देशमुख, डायरेक्टर उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर. आय थिंक की सर्वांनी आपलं हॉल तिकीट हे जे आहे ते डाउनलोड करून घेतलं असेल. कारण त्याबद्दलचे ऑलरेडी टेक्स्ट मेसेज, ऑडिओ मेसेज आपण ग्रुपमध्ये शेअर केलेले आहेत. कसं डाउनलोड करायचं, कसं चेक करायचं. ज्यावेळेस सिटी इंटिमेशन स्लिप आली होती त्यावेळेस पण आपण त्याच्यामध्ये काय काय चेक करायचं आहे. तुमची डेट ऑफ बर्थ असेल, तुमचं नावाचं स्पेलिंग असेल, तुमची कॅटेगरी असेल, त्याच्यानंतर तुमचा फोटोग्राफ असेल, तुमची सिग्नेचर असेल, हे कसं चेक करायचं याबद्दल ऑलरेडी आपण ऑडिओ आणि इन्स्ट्रक्शन्स आपल्या ग्रुपमध्ये शेअर केले होते. आणि आता पण ज्यावेळेस हॉल तिकीट आलं त्यावेळेस ते हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं आणि ज्यांना होत नसेल त्यांनी आपल्या उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला येऊन डाउनलोड करा किंवा फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून पण आम्ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करून त्यांना पाठवलेले आहेत. तरी अजूनही कोणाचे हॉल तिकीट डाउनलोड करायचे राहिले असतील तर ते केव्हा पण आम्हाला व्हॉट्सअपवर किंवा कॉल करून किंवा ऑफिसला प्रत्यक्षात येऊन आपलं हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करू शकतात. आता असे विद्यार्थी की ज्यांनी नीटची परीक्षा 3 तारखेला द्यायची आहे, आय थिंक प्रत्येकानेच त्यांचं हॉल तिकीट डाउनलोड केलं असेल असं मी कन्सिडर करतो. आणि तुमचं हॉल तिकीट तुम्हाला समोर ठेवून त्या हॉल तिकीट मधले जे इन्स्ट्रक्शन्स आहेत, हॉल तिकीट मध्ये आपल्याला काय काय करून न्यायचं आहे, काय आपल्याला परीक्षेच्या टायमिंगला करायचं आहे आणि परीक्षा झाल्यावर आपल्याला काय काय करायचं आहे, या सगळ्याबद्दलचा हा डिटेल्स व्हिडिओ आपण आज बनवत आहोत की ज्याच्यामुळे तुम्हाला 3 तारखेला जाताना कुठल्याच प्रकारच्या अडचणी नाही आल्या पाहिजे. तर सर्वप्रथम 3 पेजचं हे हॉल तिकीट आहे. प्रत्येकाने आपल्या लॉग इन मध्ये जाऊन हे तिन्ही पेजचं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे. ज्यामध्ये तुम्हाला तुमचा रोल नंबर, कॅन्डिडेटचं नेम आणि अप्लिकेशन नंबर इथे माहीत होईल. त्याचे स्पेलिंग तुम्हाला परत एक वेळा करायचं असेल तर तुम्ही चेक करून घेऊ शकता. सगळ्यात महत्वाची तुमची कॅटेगरी एक वेळा बघून घ्या. त्याच्यानंतर तुमचा इथे आधार कार्ड नंबर आलेला असेल, शेवटचे 3 डिजिट, आणि हा एक बारकोड आलेला असेल. इथे तुम्ही जो काही फोटोग्राफ अपलोड केला होता तो फोटोग्राफ आलेला असेल आणि इथे तुमची साईन आलेली असेल. तर याप्रमाणे हे तुमचं पहिल्या पेजवरचं वरच्या साईडचं टॉप लेवलचं सेक्शन असेल. त्याच्यानंतर महत्वाचं आपल्यासाठी हे आहे की इथे जे तुम्हाला क्वेश्चन पेपरचा जो मीडियम तुम्ही टाकला असेल तो आलेला असेल. हे पण आपण सिटी इंटिमेशन स्लिपमध्ये चेक करायला विद्यार्थ्यांना सांगितलं होतं. डेट प्रत्येकाची आलीच असेल. रिपोर्टिंग टाइम हा आपल्याला एंट्रीचा 11 वाजताचा दिलेला आहे. तर 1:30 वाजेपर्यंत हा चालणार आहे. तुम्ही याच्या मधात किंवा शेवटच्या टाइम मध्ये जरी आत गेला तरी काही अडचण येत नाही. कारण मग तिथे तुम्हाला भरपूर टाइम बसायची गरज पडणार नाही. जर तुम्ही 11 वाजता किंवा 10, 10:30, 11लाच आत गेलात तर तुम्हाला तिथे 2 वाजेपर्यंत तसंच बसून राहायचं आहे. त्यामुळे थोडंसं 12, 12:30ला जरी आत तुम्ही गेलात तरी काही हरकत नाही. 1:30 वाजता मात्र ते गेट क्लोज होईल. 1:30 वाजताच्या नंतर कुठल्याच विद्यार्थ्याला अंदर एंट्री दिल्या जाणार नाही. याची प्रत्येक विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. 2 वाजतापासून 5 वाजेपर्यंत ही तुमची टेस्ट चालणार आहे. व्हेरियस कोचिंग इन्स्टिट्यूटनी सिक्वेन्स कसा ठेवायचा, पेपर सॉल्व्ह करायचा ते तुम्हाला सांगितलंच असेल. आपण पण एका ऑडिओमध्ये ते एक्सप्लेन केलं होतं की राहिलेला जो टाइम आहे तो टाइम मॅनेजमेंट कसा करायचा, त्याच्याबद्दल सिक्वेन्स काय ठेवायचा. बरेचसे विद्यार्थी जे प्रत्यक्षात ऑफिसला येऊन ज्यांनी व्हिजिट केली विद्यार्थ्यांनी आणि पॅरेंटनी, त्यांना अभ्यासाची प्लॅनिंग कशी करायची, त्या 3 तासामध्ये कसं आपल्याला टाइम मॅनेज करायचंय. कारण आपल्याला काही 720 पैकी 720 मार्क नाही घ्यायचे. त्यामुळे आपल्याला जे काही मार्क्स घ्यायचे आहेत, जो काही टाइम आपला वाचत आहे, मग तो बायोलॉजीला द्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टीबद्दल ऑलरेडी डिस्कशन्स प्रत्यक्षात पण झालेलं आहे आणि एक ऑडिओ क्लिप पण मी याच्यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेंटर नेम आणि सेंटरचा ऍड्रेस हा मात्र आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. कारण की सिटीमध्ये बऱ्याच वेळेस 2 नावाचे पण कॉलेजेस असू शकतात, 2 नावाच्या पण स्कूल असू शकते. त्यामुळे आपल्याला जे सेंटर आलेलं आहे ते स्कूल किंवा ते कॉलेज कुठल्या एरियामध्ये आहे त्याचा ऍड्रेस व्यवस्थित बघून 1 डे बिफोर तुम्हाला तिथे जाऊन सगळं बघून घ्यायचंय, कन्फर्मेशन करून घ्यायचंय की आपलं सेंटर हेच आहे का. कारण बऱ्याच वेळा सेम विद्यार्थ्यांचे फोन येतात की सेम नावाचे कॉलेजेस 2 आहेत सर, मग त्याच्यापैकी आपण कोणतं असेल माझं. तर त्यामुळे ते तुम्हाला या ऍड्रेसवरून समजेल किंवा 1 डे बिफोर तुम्ही प्रत्यक्षात तिथे जाऊन गेल्याच्या नंतर तुम्हाला ते समजू शकते. बऱ्याच वेळेस काही अशा उर्दू स्कूल पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सेंटर आलेलं आहे की ज्याच्याबद्दलचं नाव किंवा हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना किंवा पॅरेंट्सला पण माहित नसते किंवा आपण कोणाला विचारलं तर त्यांना पण कल्पना नसते. त्यामुळे प्रत्यक्षात त्या ऍड्रेसवर जाऊन बघून येणं
पहिल्या दिवशी ही आपली जबाबदारी आहे. त्या व्यतिरिक्त थोडीशी माइंडसेट सेंटर बद्दल प्रत्येक विद्यार्थ्यांनी करून ठेवणं गरजेचं आहे. कोणाला गव्हर्नमेंट स्कूल, गव्हर्नमेंट कॉलेज किंवा एखादं थोडंसं ग्रामीण एरियामधलं म्हणा किंवा थोडंसं लो लेवलची एखादी स्कूल जर आपल्याला सेंटर म्हणून आली असेल, तर तिथे फॅन असेलच, बसायची खूपच चांगली व्यवस्था असेलच, असं काही नसणार आहे. त्यामुळे 2 ते 5 या वेळेमध्ये, या 3 तासामध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये बसून आपला पेपर व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे. ते सेंटर कसंही असो, याची मानसिकता विद्यार्थ्यांनी पहिलेच सेट करून जायचं आहे. मग उगाच तिथे गेल्यावर माझा डेस्कच चांगला नव्हता, माझा बेंचच चांगला नव्हता, हॉलमधला फॅनच चालू नव्हता, असं सांगून माझा पेपर खराब गेला हे सांगण्यात काही अर्थ राहणार नाहीये. त्यामुळे आपली मानसिकता पूर्णपणे तयार करून जायची आहे, की जशी काही जागा मला भेटणार आहे बसायला, त्याच्यामध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने मी माझा पेपर, जो काही सिक्वेन्स मला क्लासेसमधून सांगितलं गेला आहे किंवा जो काही सिक्वेन्स मी माझा ठरवलेला आहे, त्याप्रमाणे मला माझा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. तर या मानसिकतेने तुम्हाला तिथे जाणं गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर येते सेल्फ डिक्लेरेशन्स. तुम्ही इन्स्ट्रक्शनमध्ये पण ऐकता, की सेल्फ डिक्लेरेशन किंवा अंडरटेकिंग सोबत घेऊन जायचं आहे. मग विद्यार्थी इथे कन्फ्यूज होतात, की सर सेल्फ डिक्लेरेशनचं तर काही वेगळं पेज मला दिलं नाहीये, किंवा सेल्फ डिक्लेरेशन कुठलं आहे किंवा अंडरटेकिंग कुठलं घेऊन जायचंय. तर या फर्स्ट पेजवरचा जो खालचा पार्ट आहे, त्याला आपण सेल्फ डिक्लेरेशन किंवा अंडरटेकिंग म्हणतो. ज्याच्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा ॲड्रेस तिथे दिलेले आहेत. काही इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेले आहेत इथे, त्या पण तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत. व सगळ्यात महत्त्वाचं आहे, की या साइडनी म्हणजे जिथे कॅन्डिडेट फोटो दिलेला आहे आणि इथे जिथे लेफ्ट हँडचा थंब इम्प्रेशन आपल्याला द्यायचं आहे. तर ह्या 2 गोष्टी आपल्याला घरून प्रिपरेशन करून जायचं आहे. जो काही फोटो तुम्ही नीटचा फॉर्म फिलअप करत असताना अपलोड केला होता, तोच फोटो तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे घरीच पहिलेच. व त्याचप्रमाणे लेफ्ट हँडचा थंब इथे तुम्हाला द्यायचा आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं इथे क्युरिओसिटी, की सर थंब देत असताना आमच्याकडे पॅड नाही आहे. तर आम्ही काय करायचं? तर तुम्ही कुठला पण पेन यूज करून तुमच्या बोटाला म्हणजे थंबला पेनाने त्याला डार्क करू शकता आणि ते पण थंब तुम्ही इथे इथे मारलं तरी काही हरकत नाही आहे. तर या पद्धतीने तुम्हाला कॅन्डिडेटचा फोटो जो काही तुम्ही नीटचा फॉर्म फिलअप करत असताना अपलोड केला होता तोच फोटो आणि इथे तुमचा लेफ्ट हँडचा थंब हा घरूनच पहिले 2 दिवसाआधी करा, 1 दिवसाआधी करा, इथे पेस्ट करून द्यायचा आहे. मात्र थर्ड विंडोमध्ये तुम्हाला जी सिग्नेचर करायची आहे, तर डे ऑफ एक्झामिनेशन इन द प्रेझन्स ऑफ इन्व्हिजिलेटर ओनली, म्हणजे ही सिग्नेचर तुम्हाला तुमच्या इन्व्हिजिलेटरच्या समोर करायची आहे. ही घरून करून जाऊ नका. फक्त ह्या 2च गोष्टी तुम्हाला घरून न्यायच्या आहेत. सिग्नेचर मात्र तुम्हाला तुमच्या इन्व्हिजिलेटरच्या समोरच, जी काही तुम्ही वर ज्या फॉर्मॅटमध्ये जी सिग्नेचर अपलोड केली होती, तीच सिग्नेचर तुम्हाला इथे तुमच्या इन्व्हिजिलेटरच्या समोर करायची आहे. तुम्ही जर दुसऱ्या प्रकारची सिग्नेचर करायला गेला तर प्रॉब्लेम येईल. त्यामुळे पहिलेच तुमची सिग्नेचर तुम्ही कुठल्या पद्धतीने केलेली आहे हे बघून घेऊन त्याच पद्धतीची सिग्नेचर इथे कॅन्डिडेट सिग्नेचरमध्ये इन्व्हिजिलेटरच्या समोर करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचं हे तुमचं पहिलं पेज असणार आहे. दुसरं जे पेज आहे, तर या दुसऱ्या पेजवर आपल्याला 4x6 चा कलर फोटो हा लावायचा आहे. ओके. तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करत असताना ते हॉल तिकीट तुम्ही कलरमध्ये डाउनलोड केलं तरी चालेल, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये डाउनलोड केलं तरी चालेल. मात्र आपल्याला जो काही पोस्ट कार्ड साईजचा फोटो किंवा पासपोर्ट साईजचा फोटो, जो मी पहिल्या पेजवर सांगितलं पासपोर्ट साईजचा फोटो, तो मात्र कलर द्यायचा आहे. ज्या फॉर्मॅटमध्ये आपण पहिले नीटचा फॉर्म फिलअप करत असताना तुम्हाला फॉर्मॅट सांगितलं होतं, की 80% तुमचा पूर्ण फेस दिसायला पाहिजे. त्याच फॉर्मॅटमध्ये हा फोटो असणं गरजेचं आहे. जो अपलोड केलेला आहे तोच पासपोर्ट साईजचा वरच्या पेजला आणि पोस्ट कार्ड साईजचा फोटो जो 4x6 चा आहे, मोठा फोटो, तो इथे तुम्हाला पेस्ट करायचा आहे पेज नंबर 2 ला. आणि जर समजा तुम्ही हा काढलेला नसेल तर तुम्ही जो काही पासपोर्ट साईजचा फोटो काढलेला आहे तोच तुमच्या कुठल्या पण एखाद्या फोटोशॉप वाल्याकडे किंवा डीटीपी सेंटर वाल्याकडे जर गेलात तर ते तुम्हाला 4x6 साईज मध्ये तुम्हाला करून देतील. जर इथे यांनी एक बॉक्स दिलाय, जर या बॉक्समध्ये तो बसत नसेल तर थोडाफार कट तुम्ही करून इथे बसवला तरी काही हरकत नाही, पण मॅक्झिमम सगळ्या विद्यार्थ्यांचा बसतो. नाही बसला तर थोडाफार कट करायचा आणि तो ही जी इथे विंडोज दिलेली आहे
या विंडोमध्ये तुम्हाला तो बसवायचा आहे. तर हे सेकंड नंबरच्या याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने तो फोटो जो आहे तो फिट करायचा आहे आणि तो इथे पेस्ट हे पण तुम्हाला घरून करून घेऊन जायचं आहे. आणि हे तुम्ही पेस्ट केल्याच्या नंतर इथे तुम्हाला लेफ्ट हँड साइडनी कॅन्डिडेटला सिग्नेचर करायचं आहे, राईट हँड साइडनी तुमच्या इन्व्हिजिलेटर सिग्नेचर करणार आहे. आणि ते सिग्नेचर करत असताना तो जो फोटो आहे तुमची जी साईन आहे ही क्रॉस झाली पाहिजे. क्रॉस झाली पाहिजे म्हणजे काय की पेजला अर्धी पेजवर आणि अर्धी तुमच्या फोटोवर आली पाहिजे. त्यामुळे ती साईन करत असताना ते लक्ष ठेवायचं की तुमचं अर्ध जे आहे ते पेजवर साईन असायला पाहिजे आणि अर्धी जी आहे ती तुमच्या जे काही तुम्ही फोटो लावलाय त्या फोटोवर जायला पाहिजे. आणि ते करत असताना एवढं लक्षात घ्यायचं की फेसवर जायला नको, फेसच्या खालचा जो पार्ट आहे त्या पार्टवर अर्धा गेला तरी चालेल. आणि बाकी इन्व्हिजिलेटर जे आहेत ते तुमचे राईट साईडने सिग्नेचर करतील, ते पण त्याचप्रमाणे करतील. तर अशा पद्धतीचं हे दुसरं पेज आहे. त्या व्यतिरिक्त तुमचे काही डिटेल्स इथे खाली पण दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हिजिलेटर इथे तुमचे साईन करतील, कॅन्डिडेटला पण इथे साईन करायची आहे, पण ते डे ऑफ एक्झामिनेशन आणि इन्व्हिजिलेटरच्या समोर करायची आहे. हे घरून काहीच करून द्यायची गरज नाहीये. घरून तुम्हाला फक्त 3च गोष्टी करून द्यायच्या आहेत. पहिली म्हणजे की पासपोर्ट साईजचा फोटो, त्याच्यानंतर तुमचा लेफ्ट हँडचा थंब आणि पोस्ट कार्ड साईजचा फोटो पेज नंबर 2 ला. एवढ्याच गोष्टी तुम्हाला घरून करून द्यायच्या आहेत. बाकी सगळ्या तुम्हाला तुमच्या इन्व्हिजिलेटरच्या समोरच तिथे हॉलमध्ये करायच्या आहेत. हे इथे इन्स्ट्रक्शन दिले आहेत की ज्या तुम्हाला ऑलरेडी मी वर सांगितले की ज्याच्यामध्ये 4x6 चा फोटो तुम्हाला लावायचा आहे. त्याच्यानंतर इन्व्हिजिलेटर फोटोग्राफ्स अँड सिग्नेचर ऑफ द पेज विथ द photograph and signature of the candidate of page number 1 of admit card. The candidate is to sign across the photo on the left side. हे तुम्हाला सांगितलंय. आणि इन्व्हिजिलेटर जे आहेत ते राईट साईडला अक्रॉस करतील, हे पण तुम्हाला मी सांगितलंय. तर अशा पद्धतीने तुम्हाला पेज नंबर 1 आणि पेज नंबर 2 हे दोनच पेज जे आहेत जे महत्वाचे आहेत की जे तुम्हाला हॉलमध्ये घेऊन जायचे आहे. आता पेज नंबर 3 जे आहे ते पेज नंबर 3 वर इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. हे इन्स्ट्रक्शन तुम्ही केअरफुली वाचून घ्यायचे आहेत. हे पेज तुम्हाला हॉलमध्ये नेण्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये, नेलं तरी चालेल, नाही नेलं तरी चालेल, याची काही गरज नाहीये. तीन पेजेसचं हे तुमचं हॉल तिकीट आहे. त्यातले 2 पेजेस महत्वाचे आहेत. त्या 2 पेजेस मध्ये काय काय करायचं याचं डिटेल्स मध्ये इन्स्ट्रक्शन्स आपण आताच सांगितलेले आहेत. आणि त्या व्यतिरिक्त परीक्षेसाठीचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत जे कॅन्डिडेटनी फॉलो करायचे आहेत ते इन्स्ट्रक्शन या पेजवर दिले आहेत. तर हे तुम्ही केअरफुली वाचून घ्या. याच्यामध्ये जर कुठल्या पण प्रकारच्या अडचणी किंवा डाऊट्स तुम्हाला असतील तर तुम्ही उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला फोन करून ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला विचारू शकता. याच्यामधले काही महत्वाचे आपण गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेऊया किंवा डिस्कस करूया. त्यातला सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे की तुम्हाला इन टाइम म्हणजे जो काही टायमिंग तुम्हाला 11चा दिलेला आहे 11 ते 1:30 वाजेपर्यंत तुम्हाला गेटच्या आत घेतलं जाईल. तर त्या इन टाइम मध्ये तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे. कारण त्याच्यानंतर जे आहे ते गेट क्लोज करून घेतलं जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला कुठेच एंट्री मिळणार नाही आहे. त्याच्यानंतर एक वेळ तुम्ही काही आत गेला तर तुम्हाला एक्झामिनेशन हॉल किंवा एक्झामिनेशन रूम ही पेपर संपेपर्यंत सोडता येणार नाही आहे. ओके. प्लीज वेट इन्स्ट्रक्शन इन्व्हिजिलेटर टू इन्स्ट्रक्शन जे काही तिथे तुम्हाला सांगितले जातील इन्व्हिजिलेटर करणं ते केअरफुली तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. त्याच्यानंतर हॉल तिकीटचं मी तुम्हाला सांगितलंय. महत्वाच्याच इन्स्ट्रक्शन आपण इथे डिस्कस करत आहोत. हॉल तिकीटचं मी तुम्हाला सांगितलंय की 3 पेजचं हॉल तिकीट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या पेजवरच सेल्फ डिक्लेरेशन किंवा अंडरटेकिंग दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्या पेजवर तुम्हाला फोटोग्राफ आणि थंब लेफ्ट हँडचा ते तुम्हाला तिथे द्यायचं आहे. दुसऱ्या पेजवर तुमचा पोस्ट कार्ड साईजचा फोटो जो 4x6 आहे तो तुम्हाला पेस्ट करायचा आहे. आणि तिसरं पेज जे आहे ते इन्स्ट्रक्शन आहेत की ज्या तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये ही आहे की तुम्हाला लोकेशन व्हेरिफिकेशन करण्यासाठी मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्हाला जे काही सेंटर आलं असेल ते सेंटर व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला 1 डे बिफोरच त्या सेंटरला जाऊन बघा
आणि बघा तिथे तयारी सगळी चालू आहे की नाही आणि खरंच ते सेंटर आहे की नाही आहे. ते एक वेळा तुम्ही कन्फर्म केलं म्हणजे मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला वर्डन येणार नाही. डायरेक्टली तुम्ही जाऊन येऊ शकता. कारण दरवर्षी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फोन येतात किंवा यावर्षी पण मला आतापर्यंत 5-7 फोन आलेत की सर हे सेंटर आलं आहे, सेंटर आम्हाला माहितच नाहीये कुठे आहे. आम्ही बाजूच्यांना पण विचारलं पण उर्दू स्कूल आहे जिन्सी पोलीस स्टेशनच्या बाजूनी. त्याच्यासाठीचे मला 2 फोन आलेत काल. त्यामुळे तुम्ही तुमचं सेंटर पहिले कन्फर्म करून घ्या. पहिल्या दिवशी तिथे जाऊन व्हेरिफिकेशन करून घ्या व त्याच्यानंतरच दुसऱ्या दिवशी जाण्यासाठी तयारी ठेवा. म्हणजे 1 डे बिफोर तुम्हाला तुमचं सेंटर माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचे इन्स्ट्रक्शन्स आहेत की तुम्हाला कंपल्सरी जे काही तुमचं हॉल तिकीट आहे, ऍडमिट कार्ड आहे ते घेऊन गेल्याशिवाय तुम्हाला एक्झाम सेंटरला जाता येणार नाही. त्यामुळे हॉल तिकीट किंवा ऍडमिट कार्ड हे कंपल्सरी घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर व्हॅलिड आयडी प्रूफ म्हणजे जे काही तुम्ही आयडी प्रूफ दाखवलेलं आहे नीटचा फॉर्म फिलअप करत असताना ते ओरिजिनल तुम्हाला सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. मग ते मोबाईलमध्ये दाखवून किंवा त्याची झेरॉक्स काढून वगैरे चालणार नाही. तर ऍडमिट कार्ड आणि आयडी प्रूफ हे तुम्हाला ओरिजिनलच तिथे घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर तिथे तुमचं फेस्किंग म्हणजे काय की तुम्हाला तिथे सगळ्या पद्धतीने तिथे चेक केल्या जाणार आहे मेटल डिटेक्टर वगैरे सगळं लावून. तर त्या सगळ्या तुमचं व्हेरिफिकेशन पहिले सुरुवातीला होईल. ते व्हेरिफिकेशन पण तेवढंच महत्वाचं आहे. ऍडमिट कार्ड महत्वाचं आहे, व्हॅलिड आयडी प्रूफ महत्वाचं आहे आणि जे तुमचं व्हेरिफिकेशन तिथे केलं जाणार आहे, सुरुवातीला चेकअप केलं जाणार आहे, हे सगळं केल्यावरच तुम्ही हॉलमध्ये जाऊ शकता. याची नोंद प्रत्येकाने घ्यायची आहे. त्याच्यानंतर काय कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही तिथे सोबत घेऊन जायचे हॉलमध्ये हे लक्षात घ्या. तर तुम्ही फक्त पर्सनल ट्रान्सपोर्ट वॉटर बॉटल म्हणजे ट्रान्सपरंट वॉटर बॉटल म्हणजे काय की तुम्हाला जी काही पाण्याची जर बॉटल न्यायची आहे प्रत्येकाने सोबतच घेऊन जा कारण पाण्याची गरज आहे. तर पाणी तुम्ही नेत असताना ट्रान्सपरंट म्हणजे आपली जी काही बिस्लरीची किंवा जी पाण्याची बॉटल मिळते त्या पाण्याच्या बॉटलचं वरचं जे काही आवरण असते पेस्ट त्याला जे काही लावलेलं असते ते पूर्ण काढून न्यायचं. ती ट्रान्सपरंट असायला पाहिजे. जर घरून पण नेत असाल तुम्ही बॉटल घरची तर ती ट्रान्सपरंट आरपार त्याच्यातून दिसेल अशीच बॉटल तुम्हाला तिथे ते अलाउड करणार आहेत. त्याच्यानंतर ऍडिशनल फोटोग्राफ सेम ॲज अपलोडेड ऑन द अप्लिकेशन फॉर्म टू बी पेस्टेड ऑन द अटेंडन्स सीट म्हणजे एक ऍडिशनल फोटोग्राफ म्हणजे जे मी तुम्हाला आता पेज 1 पेज 2 वर फोटो पेस्ट करायला सांगितले ते वेगळे. त्या व्यतिरिक्त अजून एक फोटोग्राफ तुम्हाला सोबत न्यायचा आहे छोटा पासपोर्ट साईजचा की जो तुम्हाला तिथे अटेंडन्स सीट जी तुमची असणार आहे ज्याच्यावर तुम्ही आला त्याची सिग्नेचर आपल्याला त्या इन्व्हिजिलेटरच्या समोर करायची आहे. त्या अटेंडन्स सीटवर चिपकवण्यासाठी एक ऍडिशनल फोटोग्राफ तुम्हाला सोबत नेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ऍडमिट कार्ड अलॉंग विथ सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे जे मी तुम्हाला पेज 1 वर खाली दाखवलं होतं तेच हॅव्हिंग त्याच्यानंतर पोस्ट कार्ड साईज फोटोग्राफ पेज 2 वर जे तुम्हाला पेस्ट करायचं आहे डाउनलोड फ्रॉम द एनटी वेबसाईट जे एनटीच्या वेबसाईटवर तुम्हाला हे जे हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे ते A4 साईजच्या पेपरवर करायचं आहे. मग ते तुम्ही कलर मध्ये जरी केलं तरी चालेल किंवा ब्लॅक अँड व्हाईट वर केलं तरी चालेल पण A4 साईजच्या पेपरवरच तुम्हाला हे तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचंय. Before reaching the center, the candidate must enter the required details of undertaking in legible हँडरायटिंग. तर तुमच्या हँडरायटिंग तुम्हाला ते सर्व हे करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असेल तर त्यासाठी ऑलरेडी त्यांनी जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटचे वेळोवेळी आपण इन्स्ट्रक्शन फॉर्म फिलअप करत असताना पण प्रत्येक विद्यार्थ्याला सांगितलेलं आहे. त्याच्याप्रमाणे पीडब्ल्यूडीचे कॅन्डिडेट जर कोणी असेल आता आपल्याकडे रजिस्टरमध्ये किंवा जे काही मला भेटायला आले त्याच्यामध्ये तर कोणी पीडब्ल्यूडीचे नव्हते. पण जे पीडब्ल्यूडीचे कॅन्डिडेट असतील त्यांनी ज्याप्रमाणे फॉर्म फिलअप करत असताना सगळ्या इन्स्ट्रक्शन फॉलो केल्या होत्या तशाच सगळ्या तुम्हाला इथे घेऊन जायचंय. तर अशा पद्धतीचं हे सर्व गोष्टी आहेत. इन्स्ट्रक्शन ह्या तुम्ही पण स्वतः एक वेळा केअरफुली वाचून घ्या. मॅक्झिमम ज्या इम्पॉर्टन्स आहेत त्या तर मी सांगितलेल्याच आहेत. त्याच्यानंतर कॅन्डिडेट ऍडवाइस टू बिंग द अपलोड कॉपी ऑफ देअर आधार कार्ड टू द सेंटर. पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटचं पण सांगितलं. पर्सनल बिलॉंगिंग हे एक आहे कॅन्डिडेट आर नॉट अलाउड टू कॅरी एनी पर्सनल बिलॉंगिंग इन्क्लुडिंग इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस मोबाईल फोन अँड अदर
ban prohibited atom listed in the information bulletin to the examination center. म्हणजेच काय की ज्या काही गोष्टी बॅन आपल्याला एनटीएने सांगितल्या त्याची लिस्ट आपण ग्रुपमध्ये याच्या आधी पण टाकलेल्या आहेत आणि अजून पण आपण त्या लिस्ट याच्यामध्ये टाकू की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंच इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस नेता येणार नाही, मोबाईल नेता येणार नाही, कुठलीच वॉच तुम्हाला डिजिटल वॉच वगैरे नेता येणार नाही आहे. तर याचं प्रत्येकाने या इन्स्ट्रक्शनला फॉलो करायचं आहे. त्याच्यानंतर 15 नंबरचं जे आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला रफ वर्क करण्यासाठी कुठल्याच प्रकारचं पेज हे सोबत नेता येणार नाही आहे. तुमची जी काही क्वेश्चन पेपर असणार आहे त्याच्यावरच तुम्हाला तुमचं रफ काम जे आहे ते करायचं आहे. जेवढी काही स्पेस तुम्हाला क्वेश्चनच्या समोर किंवा खालच्या साईडनी किंवा बॅक साईडनी दिली असेल तेवढ्याच याच्यामध्ये तुम्हाला रफ वर्क तिथे करता येईल. त्याच्या व्यतिरिक्त कुठलीच पेपर वगैरे तुम्हाला सोबत घेऊन जायची गरज नाही आहे. जी काही परीक्षा आहे ती अंडर सीसीटीव्ही सर्वेलन्स होणार आहे, त्यामुळे कुठल्याच अनफेअर गोष्टी तिथे तुम्हाला करायच्या नाही आहेत. याची पण गोष्ट घ्या. त्याच्या व्यतिरिक्त जामर वगैरे सगळे तिथे लावलेले असतील. असं जर काही त्यांच्या लक्षात आलं तर ते कुठल्या पण प्रकारच्या ऍक्शन एनटी हे आपल्यावर घेऊ शकते. त्याच्यानंतर एक 17 नंबरचा पॉईंट तुम्ही व्यवस्थित वाचून घ्याल. हा एक महत्वाचा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला जी ओएमआर सीट दिल्या जाणार आहे तर ती ओएमआर सीट ही 2 पेजची असेल, ज्याच्यामध्ये एक पहिलं पेज आणि त्याची एक खाली कार्बन कॉपी असेल. तर पहिलं पेज आणि कार्बन कॉपी ह्या दोन्हीही शीट तुम्हाला तिथे सबमिट करून यायचं आहे. कोणी स्वतःचं डोकं लावायचं नाहीये की बाबा जी खालची सीट आहे झेरॉक्सची ती मी सोबत आणतो वगैरे. दोन्ही शीट तुम्हाला तिथे सबमिट करायचे आहे. फक्त जी तुमचं क्वेश्चन पेपर असेल ती शीट तुम्ही फक्त आणू शकता. बाकी आन्सर शीट तुम्हाला जी दिल्या जाणार आहे ओएमआर सीट ही तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या दोन्ही पण शीट ह्या तिथे सबमिट करूनच यायच्या आहे. ओके. त्याच्यानंतर बायो ब्रेक हा तुम्हाला फर्स्ट 1 आवर म्हणजे पहिला 1 आवर झाल्याच्या नंतरच तुम्हाला बायो ब्रेक मिळेल आणि शेवटच्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला बायो ब्रेक मिळणार नाही. म्हणजे पहिला 1 तास व शेवटचा जो काही अर्धा तास असेल हे सोडून तुम्हाला मधातल्या टाइम मध्येच बायो ब्रेक मिळेल. जर अर्जन्सी मध्येच जायचं असेल तर. माझं तर म्हणणं आहे जर खूपच इमर्जन्सी असेल तरच तुम्ही बाहेर जा, कारण बाहेर जात असताना पण बऱ्याचशा काही तुम्हाला तिथे गोष्टी करून जायच्या असतात, सिग्नेचर वगैरे प्रोसिजर असते त्यासाठी. परत त्या प्रोसिजरसाठी पण मग टाइम जाते. त्यामुळे तुम्हाला बायो ब्रेक न घेतलेला बरा. बाकी ह्या जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत ते तुम्ही एक वेळा वाचून घ्या. त्याच्यामध्ये जर काही अडचणी किंवा डाऊट्स येत असतील तुम्हाला तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. या व्यतिरिक्त जर एनटीए ला तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर त्यांनी त्यांचा मेल आयडी व त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. जर तुम्हाला एनटीए सोबत बोलायचं असेल, काही अडचणी तुम्हाला येत असेल तर या मेल आयडी वर आणि या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. तर अशा प्रकारचे हे सर्व इन्स्ट्रक्शन्स आहेत. ह्या सर्व इन्स्ट्रक्शन तुम्ही स्वतः पण केअरफुली 23 इन्स्ट्रक्शन्स आहेत ह्या केअरफुली तुम्ही वाचून घ्या. त्यात काही पण अडचणी येत असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. आता सगळ्यात महत्वाचं काही गोष्टी आपण एक वेळा परत रिवाइज करून घेऊ की सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला हॉल तिकीट प्रत्येक विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलंच असेल तर 3 पेजचं हॉल तिकीट आलं असेल हे प्रत्येकाने समजून घ्या. 3 पेज मधले पहिले 2 पेज हे महत्वाचे आहेत की जे आपल्याला सेंटरला घेऊन जायचे आहेत. त्याच्यामध्ये तुमच्या नावाची स्पेलिंग, तुमची कॅटेगरी, त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ हे चेक करणं गरजेचं आहे. आधार कार्डचे शेवटचे 3 डिजिट बरोबर आलेले आहेत का हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचा फोटोग्राफ आहे का आणि तुमची सिग्नेचर त्याच्या खाली आलेली आहे का हे तुम्ही बघून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कुठल्या टायमिंगला आपल्याला पोहोचायचं आहे हे बघून घेणं गरजेचं आहे. सेंटर कुठलं आहे व कुठल्या लोकेशनला आहे ते 1 डे बिफोर जाऊन तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. सेल्फ डिक्लेरेशन मध्ये तुम्हाला स्वतःचा पासपोर्ट साईजचा फोटो लावायचा आहे की जो तुम्ही नीटच्या फॉर्म फिलअप करत असताना अपलोड केला होता. लेफ्ट हँडचं थंब तुम्हाला इथे द्यायचं आहे आणि ही जी सिग्नेचर आहे ही तुम्हाला इन्व्हिजिलेटरच्या समोर करायची आहे. पेज नंबर 2 वर तुम्हाला 4x6 चा फोटो जर काढला नसेल तर काढून घ्या. हे दोन्ही फोटो तुम्हाला कलर मध्ये पाहिजेत. तर हा कलर 4x6 चा फोटो इथे पेस्ट करायचा आहे. त्याच्यावर लेफ्ट हँड साईडनी सिग्नेचर तुम्ही कराल, राईट हँड साईडनी इन्व्हिजिलेटर करेल. हे तुम्हाला इन्व्हिजिलेटरच्या समोर अर्धे क्रॉस मध्ये करायचंय, अर्ध पेजवर आणि अर्ध तुमच्या फोटोग्राफ्सवर गेलं पाहिजे.
त्याच्यानंतर ह्या ज्या सिग्नेचर्स आहेत इथे दिलेल्या पेज नंबर 2 वर, ह्या तुम्हाला इन्व्हिजिलेटरच्या समोरच इन्व्हिजिलेटर पण करेल आणि तुम्हाला पण करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने हे तुमचं हॉल तिकीट आहे. सोबत जात असताना तुम्हाला 2-4 गोष्टी ज्या सोबत न्यायच्या, सगळ्यात महत्वाचं की एक वॉटर बॉटल जी ट्रान्सपरंट असेल, एक पासपोर्ट साईजचा फोटो जो की अटेंडन्ससाठी आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर एक पोस्ट कार्ड साईजचा फोटो तुम्हाला पेज नंबर 2 ला लावायचा आहे. एक पासपोर्ट साईजचा फोटो पेज नंबर 1 ला आणि लेफ्ट हँडचं थंब तुम्हाला तिथे द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं आयडी प्रूफ हे तुम्हाला महत्वाचं आहे की जे ओरिजिनल आयडी प्रूफ असेल ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. या व्यतिरिक्त अशा कुठल्याच प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. सगळ्याच विद्यार्थ्यांना परीक्षेला जाऊ देणार आहेत, मात्र ह्या सर्व गोष्टी जे सोबत नेतील त्यांना. या व्यतिरिक्त जर अजूनही काही अडचणी असतील किंवा काही गोष्टी सांगायच्या राहिल्या असतील तर तुम्ही फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता व तुमचं ज्या काही क्युरीज आहेत त्या दूर करून घेऊ शकता. सर्व विद्यार्थ्यांना नीटच्या एक्झामसाठी बेस्ट लक. चांगल्या पद्धतीने पेपर द्या. मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा अभ्यास हा झालेलाच आहे. आता जे काही झालेलं आहे ते आपल्याला 3 तासात चांगल्या पद्धतीने उतरायचं आहे. जे काही विद्यार्थी माझ्याकडे विचारायला आले होते किंवा ज्या विद्यार्थ्यांना मी सांगितलं त्यांना प्रत्येकाला हे सांगितलंय की बायोलॉजी खूप महत्वाचा विषय आहे. बायोलॉजीमध्ये 300च्या वरच मार्क्स प्रत्येकाला आले पाहिजे. या दृष्टीने बायोलॉजीला जास्त टाइम देऊन व्यवस्थित प्रमाणे तो सॉल्व्ह करा. आणि उन्हाची सगळ्यात महत्वाचं काय काळजी घ्या की ऊन लागता कामा नये. त्यामुळे जात असताना व्यवस्थित सर्व कॅप वगैरे घेऊन जा. मात्र ती सोबत तुम्हाला नेता येणार नाही, ती तिथे तुम्हाला बाहेरच सोडावी लागेल. या व्यतिरिक्त काही अडचणी किंवा डाऊट असेल तर तुम्ही कॉल करू शकता. थँक्यू व्हेरी मच.